दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्या दोन्ही मुलींना वेड्या झाल्या आहेत. कशासाठी? तर या मोमोजसाठी. तर आजची पूर्ण रेसिपी ना माझ्या दोन्ही मुलींनी बनवली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही रेसिपी बनवण्यासाठी ना त्यांनी टोटल 5 तास लावले होते. 5 तासात ही रेसिपी त्यांनी बनवली आहे. आणि सर्व शूटिंग किंवा जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत त्याची चॉपिंगसुद्धा त्यांनीच केली होती. चला तर हा व्हिडिओ पाहूत आपण. तर या ठिकाणी ना त्यांनी प्रथम ना सर्व इक्वल क्वांटिटीमध्ये कांदा, फ्लावर, शिमला आणि गाजर हे ना सगळं इक्वल क्वांटिटीमध्ये एक एक बाउल भरून घेतलेलं आहे त्यांनी या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे चॉपिंग पाहिलं का तुम्ही, सेम साईजची आहे. त्यांनी चॉपरच्या मदतीने केलं आहे, तरीही सेम साईज त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. त्यासोबतच 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 इंच आलं, हे अशा पद्धतीनं त्यांनी ना याच्यात आलं आणि लसणचाही वापर केलेला आहे. या ठिकाणी आता ते सॉस बनवणार आहे, टोमॅटो सॉस, जो या मोमोजसोबत चटणी खाल्ली जाते ना, तो सॉस बनवणार आहे. त्यासाठी ना एक अर्धा किलो ना फ्रेश टोमॅटो घेतले आहेत आणि त्याला ना वरून कट्स मारले आहेत आणि 10-12 लसणच्या कळ्या आणि 2 इंच अद्रक. आणि या ठिकाणी आता डव बनवायची तयारी चालू आहे. या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्याच्यात 1 चमचाभर मीठ आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. गरजेनुसार पाणी घालून ते आता डव या ठिकाणी बनवणार आहेत. हे डव रेस्ट करण्यासाठी एक अर्धा तास पुरेसा होईल. तेवढ्याच वेळात त्यांना भाज्या आपण परतून घेणार आहेत. सर्व प्रोसेस ह्या मुलींनीच माझ्या केलेली आहे. माझा थोडाही मदत त्यांनी घेतलेली नाही आहे. मी साईडला उभी होते, पण थोडंही त्यांनी मला विचारलं नाही. सगळं काही त्यांनीच केलेलं आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आपल्या लहान मुलींना दाखवा की कुकिंग किती सोपं असतं. 2 लहान मुलींनी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक 8वीत आहे, एक 10वीत आहे मुलगी माझी. त्यांनी मस्तपैकी हा व्हिडिओ बनवला आहे. वेळ थोडासा जास्त लागला आहे, पण शेवटी लहान मुलींनी बनवलं म्हणजे खूपच सुंदर ही गोष्ट आहे माझ्यासाठी. या ठिकाणी थोडंसं तेल घेतलं, त्याच्यात लसण अद्रकचे आपण चॉप्ड घातलेला आहे. त्याला गोल्डन ब्राऊन करून घेऊ. या ठिकाणी ना तेलाचा वापर थोडासा कमी करा. आणि जे आपण व्हेजीज याच्यामध्ये टाकणार आहेत ना, तो पूर्ण शिजू देऊ नका. क्रंचीपणा त्याच्यात असू द्या, जेणेकरून ना जर आपल्या व्हेजीज सगळ्या जर शिजल्या ना, त्यातून पाणी सुटायला चालू होतं. तर आणि जेवढ्या ड्राय राहतील ना, तेवढं आपला जे काही आपण मोमोजचा आकार देणार आहेत ना, त्याच्यामध्ये जी पारी लाटणार आहेत आपण, ती पारी ना ओली होत नाही. त्याच्यामुळं केव्हाही मोमोजमधलं जे काही बॅटर असेल ना, ते थोडंसं असं ड्रायच ठेवा. आता ही कन्सेप्ट ना आपल्याला पनीर किंवा चीजसोबत वापरता येत नाही, तर त्यासोबत ना थोडंसं तुम्ही मैद्याचा वापर करू शकता त्या बॅटरमध्ये, त्याला खुल्लं बनवण्यासाठी. आता या ठिकाणी गाजर घातलेलं आहे, त्यालाही छानसं परतवून घेत आहेत. थोडंसं मऊ झालं की लगेचच दुसरा इन्ग्रेडियंट्स घालायचं, जास्त वेळ लावायचं नाही या ठिकाणी. आणि त्याला छानसं हलवून घेणार आहेत आपण. आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मेन म्हणजे ना, या 2 मुलींचं कौतुक करायलाही विसरू नका. खूप मेहनतीनं त्यांनी हे व्हिडिओ बनवला आहे. त्यांना फक्त एका छोट्याशा गोष्टीसाठी मी मदत केली आहे. त्यांना याची चपाती लाटून त्याच्या पाऱ्या बनवता येत नव्हत्या, त्याच्यामुळे मी ती थोडीशी मदत केली आहे त्यांना. आणि दुसरं म्हटलं तर एक सॉस करताना त्यांना थोडीशी मदत केली आहे. बाकी तर सर्व काही त्यांनीच केलेलं आहे. शिमला मिरच घातली, या ठिकाणी आपण फ्लावरही घालणार आहे. या ठिकाणी तुम्ही ना रेड कॅबेजी घालू शकता, नंतर मशरूम घालू शकता, आपण या ठिकाणी कॉर्न घालू शकता किंवा ब्रोकोली घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे याच्यामध्ये भाज्या आणि मसाले घालू शकता तुम्ही. या ठिकाणी ना हिरव्या मिरचीचा आपण वापर नाहीत करणार. आणखीन लहान मुलं आहेत माझ्या घरी, त्याच्यामुळं त्यांना तिखट लागल, त्याच्यासाठी थोडंसं आपण या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालणार आहेत आणि अर्धा चमचा या ठिकाणी तिखटही घालणार आहेत. जास्त तिखट करणार नाहीत आपण. या ठिकाणी
या ठिकाणी चिली फ्लेक्स आणि मिक्स सब्जी आपण या ठिकाणी वापरणार आहे, तेही थोड्याशाच प्रमाणात वापरणार आहेत. आणि एक अर्धा बाउल आपण या ठिकाणी पनीरचं यूज करणार आहेत. याच ठिकाणी तुम्ही टोफू पण यूज करू शकता आणि चीजही, या दोन्हीचा तुम्ही वापर करू शकता. आता या ठिकाणी पनीर जेव्हा ज्याला आपण घातलेला आहे ना, त्या टायमाला गॅस बंद केलेला आहे आणि टोटल भाज्या आपण ना हाय फ्लेमवर ह्या पट सॉटे करून घेतलेल्या आहेत. स्लो फ्लेमवर बिलकुल काही केलं नाही. आता या ठिकाणी जी चटणी आहे किंवा सॉस आहे त्याची तयारी, एका पॅनमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. त्यातनं अर्धा किलो आपण ना साधे टमाटे घेतले आहेत. हे वैशाली टमाटे आहेत. त्यात 10-12 लसणच्या कळ्या आणि 2 इंच आपण अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी ह्या टमॅटोला आपण चिरा मारून हे उकळवणार आहेत. एक 10 ते 15 मिनिट हे पूर्ण उकळवून घेणार आहेत आपण. त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून हे मिठामुळं लवकर शिजून येतं. हा आपला डो हे तयार झालेला आहे मस्तपैकी. अर्धा तास छानसे याला रेस्ट केलेला आहे. आता हा मैद्याच्या ऐवजी ना तुम्हाला जर खूपच असं मैदा नको जर वाटत असला तर तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता. आता या मैद्यातील एक बॅच आपण काढून घेऊन त्याची एक पोळी लाटूत आणि त्या पोळीला आपण गोल गोल करून घेणार आहेत, जेणेकरून ना त्याच्या पाऱ्या आपल्याला काढता येतील. म्हणजेच मोमोजची आपल्याला जो काही शेप आहे ना त्याच्यासाठी आपण वाटीच्या साहाय्यानं एक गोल आकार त्याचा काढून घेणार आहेत. हे पहा, याला असं पिठामध्ये घोळवायचं. किंवा या ठिकाणी तुम्ही ना बारीक रवा आणि जो तंदूर आटा असतो ना त्याचाही तुम्ही वापर करू शकता जर मैदा तुम्हाला नको असेल तर. आणि आणखीन एक गोष्ट, जर तंदूर आटाही नको वाटत असेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता. त्याच्यानं खूप सुंदर पारी होते. आता ही छानशी आपण एक चपाती लाटली आहे आणि वाटीच्या साहाय्याने हे असे गोल गोल आपण राऊंड करून घेणार आहेत. आणि याच्यातच आपण ज्या काही भाज्या आपल्या शिजवलेल्या आहेत, क्रंची भाज्या म्हणजे अर्ध्या शिजलेल्या भाज्या त्या घालणार आहेत आणि मोमोजचे शेप देणार आहेत. मोमोज खूप प्रकारे बनवता येते, त्याचे वेगवेगळे शेप असतात. एक याच्यातील मी शेप तुम्हाला दाखवते. या ठिकाणी ही अशी पारी घ्यायची एकदम छान. आणि महत्त्वाची गोष्ट, पारी जास्त जाड लाटू नका, कारण की मोमोज याचाच अर्थ काय माहिती का, एक स्टीम्ड करंजी, पण त्यातलं इन्ग्रेडियंट्स दिसावं. त्याचा म्हणजे इन्ग्रेडियंट्स दिसण्यासाठीच हे मोमोज असतं. त्याच्यामुळं जर आपण जाड जर पारी जर केली ना तर त्याच्यामधलं आपल्याला बॅटर नाही दिसणार. त्यासाठी पातळ पारी करा, पण एवढीही जास्त पातळ करू नका की त्यातून बॅटर फाटून बाहेर येईल. या ठिकाणी आपण लागेल तेवढं सारण या पारीमध्ये घातलं आणि वरून करंजीसारखा आकार दिला आणि दोन्ही एंड एकमेकावर चिटकवले. या ठिकाणी हलकंसं जरी चिटकावलं तरी बस होऊन जातं, कारण हे आपण ना स्टीम्ड करणार आहे. जर तुम्ही हे बेक म्हणजे फ्राय जर करणार असतील ना तर ज्या ठिकाणी आपण दोन्ही एंड चिटकवले ना तिथं थोडंसं पाणी लावून घ्या, जेणेकरून ना तेलात घातल्यानंतर हे ओपन होणार नाही. आता हा दुसरा एक प्रकार आहे जो आपण मोदक करतो ना त्याप्रमाणे, पण याच्या घड्या एकसारख्या एकाच साथ येऊ द्या. आणि मोदकाची जी वरची शेंडी आहे ना ती येऊ द्यायची नाही, खालच्या खाली चपटी करायची आणि या मोमोजला चपटं करायचं. हे एक प्रकार आहे. आता हा तिसरा प्रकार पहा तुम्ही. एका साईडनं पूर्ण घड्या घालत जायचं आणि दुसऱ्या साईडनं करंजीचा जो आकार आलेला आहे तो त्याला चिटकावून द्यायचा. याच ठिकाणी आपण ना इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला सगळीकडून आपण तेल स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे मोमोज घालूत आपण. हे पहा, आणखीन एक हा एक प्रकार आहे. हा प्रकार खूप जास्त म्हणजे प्रसिद्ध आहे. सर्वजण याच प्रकाराचे मोमोज मोस्टली दाखवले जातात किंवा एखाद्या गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये असतात. हा खूप फेमस प्रकार आहे. हे सर्व मोमोज माझ्या मुलींनी बनवलेले आहेत. मी 2-3च याच्यातले बनवलेले आहेत. आता थोडीशी वाफ पोळेल म्हणून मी त्यांची मदत करत आहे हे मोमोज ठेवण्यासाठी. शूटिंग वगैरे पूर्ण त्यांनीच केलेली आहे. खूप आवड निर्माण झाली त्यांना. हे 10-15 मिनटानंतर आपले टमॅटो एकदम छान ना शिजलेले आहेत. त्याच्यावरचं सालपट आपण काढून घेऊ. मगाशी एक गोष्ट त्याच्यामध्ये राहिली होती, 2-3 मी हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकल्या होत्या
जेणेकरून आपल्याला ब्लेंड करताना तुम्हाला दिसतीलच त्या. हे बघा 2-3 हिरव्या मिरच्या, सर्व टमाटर आणि या ठिकाणी जे आपण लसूण अद्रक घातलं होतं तेही आपण याच्यामध्ये घालणार आहेत. वरतून थोडंसं तिखट घालणार आहेत आणि थोडंसं मीठ घालणार आहेत आणि याला छानसं असं मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार आहेत आपण. हे पहा मी तुम्हाला दाखवते हे ब्लेंड झालं आहे का नाही. थोडंसं याच्यामध्ये थोडंसं राहिल्यासारखं वाटतं. मी आणखीन एकदा याला ब्लेंड करते आणि एक फाईन पेस्ट आपण याच्यात बनवू. आता याच्यात ॲडवान तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता. थोडंसं तुम्ही याच्या ठिकाणी गूळ घालू शकता आणि जर टमॅटो आंबट जर नसतील तर तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी बॅडगी मिरचीचा वापर करू शकता. त्याला ओलं करून किंवा भिजवून त्याला हे जेव्हा आपण सॉस बनवतो ना त्याच्यामध्ये वाटताना टाकायचं, म्हणजे या सॉसचा अगदी अप्रतिम लाल बुंद कलर येतो. हे पहा 10 मिनटाने आपले मोमोज खूप सुंदर झालेलं आहे. मधलं बॅटर हे दिसत आहे ज्याप्रमाणे आपण सांगितलं तसं, म्हणजे आपली पारी अगदी योग्य बनली आहे. आतमधलं पूर्ण सारण दिसत आहे आपल्याला. यालाच मोमोज म्हणतात. हा एक प्रकार आहे, कटोरीसारखा असतो तो, आतमध्ये होल असतं आणि त्या होलमध्ये ना कुठलेही सॉस वगैरे घालून देतात. हाही एक मोमोजचा प्रकार आहे. खूप अप्रतिम असे आपले मोमोज बनलेले आहेत. एवढी छान मेहनत मुलींनी केली आहे ना, याच्यासाठी एक लाईक तर बनत आहे. आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे तुमच्या लहान मुलींना दाखवा जेणेकरून ते इन्स्पायर होतील आणि असं सेल्फ कुकिंग करायला तयार होतील. थँक्यू.